श्री स्वामी समर्थ। हा व्हिडिओ जर तुम्हाला अचानक दिसला, मग समजून घ्या स्वामी समर्थ तुम्हाला आज तुमच्या मनात जी गोड बातमी आहे ती तुम्हाला देतील। चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया, पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनात जी इच्छा आहे, जी गोड बातमी तू मनापासून वाट पाहत आहेस, ती आज तुला नक्की मिळणार आहे। कारण आजचा दिवस हा केवळ एक दिवस नाही, तर तुझ्या आयुष्यातला तो क्षण आहे जो तुझं भाग्य बदलणार आहे। आज तुझं मन ज्या अपेक्षेने भरलं आहे, ती अपेक्षा रिकामी राहणार नाही। स्वामी समर्थांच्या कृपेने प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य प्रकारे घडत आहे। तू कदाचित विचार करत असशील की इतक्या दिवसांपासून प्रार्थना करतोय पण काहीच घडत नाही, पण बाळा, आज स्वामी समर्थ स्वतः तुला सांगत आहे, आता काळ बदललाय आणि तुझं नशीब उघडणार आहे। जेव्हा मन खरं असतं तेव्हा विश्वास अढळ असतो, तेव्हा विश्वास स्वतः मार्ग दाखवतं। तू ज्या गोष्टीसाठी इतके दिवस झगडलास, रात्री न झोप लागता विचार करत राहिला, डोळ्यात पाणी आणून देवाला हाक मारलीस, त्या प्रत्येक क्षणाचं फळ तुला आज मिळणार आहे। आज तुझ्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवणार आहे। तुझ्या घराच्या दाराशी चांगली बातमी येणार आहे। कदाचित फोनवरून, कदाचित कोणीतरी व्यक्ती तुझ्या दारात येऊन, कदाचित एखादं पत्र किंवा संदेशाच्या रूपात, पण ती बातमी तुला अशी मिळेल की तुझ्या डोळ्यात अश्रू येतील आणि मनात एकच वाक्य उमटेल, धन्य आहे स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, जेव्हा एखादा भक्त पूर्ण समर्पणाने स्वामींचं नाव घेतो तेव्हा विश्व त्याच्यासाठी काम करतं। तू मनापासून जे विचारतोयस ती ऊर्जाचं विश्वासाला सांगते की तुला काय हवंय, आणि आज विश्व त्या ऊर्जेला प्रतिसाद देत आहे। आज ज्या दिशेने तू पाऊल टाकशील तिथे तुला शुभ परिणाम मिळतील। तुला भेटणारी प्रत्येक व्यक्ती तुला चांगली बातमी देईल, तुला नवी संधी मिळेल आणि तुझं मन समाधानाने भरून जाईल। किती दिवसांपासून तू प्रार्थना करत होता, स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात एकदा तरी अशी बातमी मिळावी की जी मला नव्या आशेने भरून टाकेल। आज तीच वेळ आली आहे बाळा। आज स्वामी समर्थ स्वतः तुझ्या मनात शांततेचा स्पर्श करत आहे। त्या शांततेतूनच चमत्कार निर्माण होतो। तू फक्त 2 क्षण डोळे मिटून बस आणि म्हण, जय जय स्वामी समर्थ। त्या क्षणी तुला जाणवेल की काहीतरी दैवी घडतंय, काहीतरी सुंदर बदलतंय। स्वामी म्हणतात, ज्याचं मन खऱ्या भावनेने ओथंबलेलं असतं तिथे आमची कृपा ओसंडून वाहते। तू निराश होऊ नकोस, कारण तुझं नशीब उघडायला आता फक्त काही पावलांचाच वेळ आहे। ज्या अंधाऱ्या काळातून तू गेलायस तू आता संपतो आहे। प्रकाशाचं दार उघडतंय, जे तुला अशक्य वाटत होते ते शक्य होईल। जे लोक तुला म्हणायचे हे होणार नाही, तेच लोक आता म्हणतील, खरं तुझ्यावर दैवाची कृपा आहे। कधी कधी विलंब म्हणजे नकार नसतो, तो आमचा आशीर्वाद योग्य वेळेवर पोहोचावा म्हणून असतो। तू इतक्या दिवसांपासून वाट पाहत होता, कारण आम्ही तुम्हाला एक तयार करत होतो। तुझं मन आता इतकं मजबूत झालंय की आता तुला मिळणाऱ्या गोड बातमीचं मूल्य तुला खरी ओळख होईल। आणि आनंदाची बातमी मिळणं ही गोष्ट असते, पण त्या आनंदाला टिकवण्यासाठी लागणारी स्थैर्यही तुला मिळाली आहे। आज स्वामी म्हणतात, तुझ्या हृदयाशी संवाद साधत आहे। ते म्हणत आहे, बाळा, तू खूप प्रयत्न केले, खूप रडला, पण आता रडणं थांबव। आता हसण्याची वेळ आली आहे। तुझ्या घरात सुखाचं, आनंदाचं, समाधानाचं आगमन होते। कधी कधी सुखाचा आवाज आपल्याला आधीच जाणवतो। आज तोच अनुभव तुला येईल। मनात अचानक शांती येईल, चेहऱ्यावर अनोखं तेज येईल आणि यातून आवाज येईल, हो, काहीतरी चांगलं घडणार आहे। तो क्षण म्हणजे स्वामींची कृपा उतरते। तुझं मन ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतं तसंच विश्व घडवतं। जर तू आज विश्वास ठेवलास की गोड बातमी येणार आहे तर ती नक्की येईल, कारण श्रद्धा म्हणजे चमत्काराची बीज आहे आणि आज ती बीज अंकुरत आहेत। जसं पावसाच्या थेंबाने सुकलेली जमीन जिवंत होते, तसं तुझं मन आज नव्या आशेने जिवंत होईल। तुला भेटणारी ही बातमी केवळ एक बातमी नाही, तर तुझ्या जीवनाचा नवा अध्याय आहे। तू जे आज ऐकतो आहेस ते योगायोगाने नाही, हा संदेश तुला पोहोचलाय कारण स्वामी समर्थांनी तो तुझ्यापर्यंत पोहोचावायचा होता। जेव्हा विश्वाला कळतं की एखाद्या भक्ताचं मन थकलेलं आहे, तेव्हा स्वामी समर्थ त्याच्याशी बोलतात, आता काळजी करू नको, मी तुझ्या जवळ आहे। आज तो दिवस आहे जेव्हा स्वामी समर्थ तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणत आहे, बाळा, तू जिंकलास। आज तुला तुझ्या मनातील ती गोड बातमी मिळणार आहे। ती गोड बातमी काय असेल हे कदाचित तुला आता माहीत नाही, पण जेव्हा ती मिळेल
तेव्हा तुला समजेल की हा सर्व प्रवास त्या क्षणासाठीच होता. कदाचित ती बातमी तुझ्या करिअरबद्दल असेल, कदाचित तुझ्या कुटुंबाबद्दल, नात्यांबद्दल, आरोग्याबद्दल किंवा आर्थिक प्रगतीबद्दल, पण ती तुला आनंदाच्या अश्रूंनी भरून टाकेल. तू म्हणशील, स्वामी हे खरंच तुमचं करामत आहे. जेव्हा तुझं मन शुद्ध असतं तेव्हा आमचा आशीर्वाद स्वतः मार्ग शोधतो. आज तुझ्या आसपास जे घडते ते लहानसं वाटत असेल तरी त्यातच मोठा चमत्कार लपलेला आहे. कदाचित एखादा छोटासा संवाद, एखादा फोन किंवा एखादं साधं ईमेल, पण त्यातून आयुष्य बदलणारी बातमी येईल. म्हणून आज स्वतःवर विश्वास ठेव, देवावर विश्वास ठेव आणि मनात म्हण, स्वामी समर्थ, मला माहीत आहे की तुम्ही माझं ऐकलत. बघ, आता तुझ्या जीवनाचे दिवस बदलत चालले आहे. तुझ्या अंगात नव्या उत्साहाचा तेज उतरलेला आहे. स्वामी म्हणतात, आजपासून तुझं भाग्य तेजस्वी होणार आहे. तू जिथे जाशील तिथे शुभ घडेल. हे फक्त शब्द नाहीत, ही दैवी घोषणा आहे. म्हणून आज तू मनात ठरव, माझ्या आयुष्यात आजच ती गोड बातमी येणार आहे. आणि बघ, विश्व तुझ्या या विचाराला प्रतिसाद देईल. स्वामी म्हणतात, भक्ताचं मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा चमत्कार उलगडतो. म्हणून आता मन शांत ठेव, चिंता सोड आणि प्रत्येक श्वासात स्वामींचं नाव घे. कारण जिथे स्वामींचं नाव असतं तिथे दुःखाला जागा नसते. जिथे श्रद्धा असते तिथे कृपा आपोआप ओतली जाते. आजचा दिवस तुझ्यासाठी दैवी उरेल. त्यामुळे दिवस संपण्याआधी तुला काहीतरी आनंददायी कळेल, कदाचित छोटं पण मनाला भिडणारं. आणि तू तेव्हा फक्त एवढं म्हणशील, स्वामी समर्थ, हे खरंच तुमचंच चमत्कार आहे. बाळा, आता तू ज्या मार्गावर चाललाय तो साधा मार्ग नाही. हा मार्ग तुझ्या प्रार्थनेचा, तुझ्या श्रद्धेचा आणि तुझ्या सहनशक्तीचा पुरावा आहे. तू खूप दिवस संघर्षात जगला, पण त्या संघर्षाने तुला मजबूत केलाय. आता त्या प्रत्येक वेदनेचं उत्तर तुला आनंदाच्या रूपात मिळणार आहे. तू ज्या वेळेला थकलास, डोळ्यातून अश्रू आले आणि मनात विचार आला की हे का माझ्यासोबत घडतंय, त्या क्षणीत स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी होते. त्याने तुझ्या प्रत्येक श्वास ऐकला, तुझ्या प्रत्येक हाका ऐकल्या, जाणल्या आणि आता त्या सर्व वेदनांचं सोनं करायला निघाले. जेव्हा काय अवघड असतो तेव्हा भक्ताची परीक्षा घेतली जाते, पण परीक्षेनंतर नेहमीच विजय मिळतो. आता तुझ्या आयुष्यातील तीच वेळ आली आहे. तुझे आयुष्य नवीन अध्यायाकडे वळणार आहे. तुझ्या गोष्टींसाठी दिवस रात्र मेहनत घेतली ती आता फळ देणार आहे. तुझ्या दरवाजावर इतके दिवस ठोठवत होतास, तो दरवाजा आज उघडणार आहे. त्या दाराच्या आत तुला अशी गोड बातमी मिळेल की जिचं तू अनेक वर्षांपासून स्वप्न पाहत होतास. बाळा, आता स्वतःला दोष देणं थांबव. आता तुझ्यावर कृपेचा वर्षाव होतो आहे. स्वामी म्हणतात, आमच्या भक्ताचं डोकं खाली राहत नाही, आम्ही त्याला उंच उचलतो. आज तुला समाजात मान मिळेल, तुला तुझ्या कर्तृत्वाचं फळ मिळेल. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच लोक आता तुला आदराने बघतील, कारण हे तुझं नाही, स्वामी समर्थांचं चमत्कार आहे. कधी कधी आपण विचार करतो की आयुष्य थांबलं आहे, पण स्वामी म्हणतात, थांबलेला प्रवास म्हणजे थेट नाही, तो आपला शेवट नाही, तो नव्या सुरुवातीचा इशारा आहे. तुझ्या जीवनातला तो इशारा आज मिळतो आहे. तुझ्या घरातलं वातावरण बदलणार आहे. त्या भिंतींनी दुःख अनुभवलं होतं त्या आता आनंदाच्या प्रतिध्वनीने भरतील. आज तुला जे ऐकायचं होतं ते शब्द तुला नक्की मिळतील. तू निवडला गेलाय, तुझं काम मंजूर झालंय, तुझं स्वप्न पूर्ण झालंय किंवा तुला ती संधी मिळाली आहे. देवावर विश्वास ठेवलास तर विश्व तुझ्यासाठी काम करायला लागतो आणि आज विश्व तुझ्यासाठी काम करते. तुझ्या बाजूने वारे वाहू लागतेत. नशीब तुझ्या हातात हसत आहे. तुला काहीच करायचं नाही, फक्त विश्वास ठेवायचा आहे, कारण श्रद्धेच्या ताकदीपुढे अडथळे टिकत नाही. आज तू ज्या क्षणी हे ऐकतो आहेस त्या क्षणी तुझं जीवन नव्या दिशेने वळते. तुला जाणवते का, मनात एक अनोखी शांतता येते, एक हलकं समाधान आहे. तेच स्वामींचं संकेत आहे. ते म्हणतात, बाळा, आता सगळे योग्य मार्गाने घडणार आहे. काही दिवसांनी जेव्हा तू मागे वळून बघशील तेव्हा तुला कळेल की हा क्षण तुझ्या आयुष्याचं वळण होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, कधी कधी आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत, पण आम्ही कधी सोडत नाही तुला. तू कितीही एकटं वाटलं तरी आम्ही स्वामी समर्थ सदैव तुझ्या जवळ आहे. त्यांनी तुला धरून ठेवलाय, ते तुला खाली पडू देणार नाही. त्यांनी तुझ्या पाठीवर हात ठेवलाय आणि म्हणत आहे, जा आता उंच भरारी घे. आज तुला मिळणारी ही गोड बातमी फक्त तुझी नाही तर तुझ्या कुटुंबाचं भाग्य बदलणार आहे. तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू येतील, तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू येईल. घरातील वातावरण पुन्हा एकदा अभिमानाने भरून जाईल. तू म्हणशील, हे शक्यच नव्हतं, पण स्वामी म्हणतात, जे भक्त आमच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं. तू आतापर्यंत खूप प्रयत्न करत होता, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला हिशोब स्वामींनी ठेवलेला आहे. आता त्याचं फळ ते तुला देणार आहे.
काहीतरी सुंदर घडणार आहे, काहीतरी जे तुझं आयुष्य बदलवेल. त्या क्षणी तुला जाणवेल की प्रत्येक विलंबामागे दैवी योजना होती. स्वामी म्हणतात, वाट पाहणारा भक्त कधी हरत नाही, तो नेहमीच जिंकतो. आज तू जिंकणार आहे, तुझं नशीब जिंकणार आहे. तुझं प्रेम, तुझं यश, तुझं आरोग्य, तुझं सगळं काही आता नव्याने सुरू होणार आहे. फक्त मनात एकच गोष्ट ठेव, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. ज्या क्षणी तू हे पूर्ण विश्वासाने म्हणशील, त्या क्षणी तुझ्या जीवनात चमत्कार घडेल. देवाचं काम धीम्या गतीने चालतं, पण जेव्हा तो चालतो तेव्हा पर्वत हलवतो. तू ज्या अडथळ्यांमध्ये अडकला होता ते सगळे आता नष्ट होतील. ज्या लोकांनी तुला रोखून ठेवलं त्याची शक्ती आता निष्प्रभ होईल आणि तुझं मन जे इतक्या दिवसांपासून थकलं होतं ते आता पुन्हा एकदा आशेने भरून जाईल. स्वामी समर्थ तुझ्या कानात म्हणत आहे, बाळा आता रडू नको, तू आमचा आहेस. तुझं भाग्य आम्ही लिहिलं आहे आणि ते सुंदर लिहिलं आहे. म्हणून आज हस, आनंद मान आणि तयार राहा त्या चांगल्या बातमीसाठी जी तुझ्या दाराशी येणार आहे. कधी कधी चमत्कार आवाजात करत नाही, जे शांतपणे येतात. आजचा दिवस तसाच आहे. सकाळी साधी वाटेल, पण संध्याकाळी आनंदाचं वादळ येईल. कोणीतरी एक संदेश पाठवेल, एखादा कॉल येईल किंवा एखादं दार उघडेल आणि त्याच क्षणी तुला समजेल की हीच ती गोड बातमी जिथे तू वाट पाहत होता. स्वामी म्हणतात, आमच्या कृपेने जे मिळतं ते कधीच हरत नाही. म्हणून मी ही बातमी फक्त क्षणिक आनंदासाठी नाही पाठवत आहे, तर कायमस्वरूपी शांततेची आणि प्रगतीसाठी पाठवते. आज तुझं जीवन नव्या रंगाने भरून जाईल. तुझ्या प्रत्येक पावलावर यशाचं फूल उमले. बाळा, आजचा दिवस आशीर्वादासारखा आहे, त्याचा सन्मान कर. काही क्षण शांत बस आणि स्वामींच्या नावाचं जप कर. कारण जेव्हा तू मनापासून जप करतोय तेव्हा स्वामी स्वतः तुझ्या शेजारी बसतात. तुला जाणवेल की काहीतरी एखादी अदृश्य शक्ती तुझं रक्षण करत आहे, तुला आधार देत आहे. बाळा, जेव्हा तू प्रामाणिक असतो तेव्हा तुझ्या मनात कुठलाही दिखावा नसतो. तेव्हा देव तुझ्या जवळ येतो आणि आता तोच क्षण आलाय जिथे स्वामी समर्थ स्वतः तुझ्या हृदयात उतरले आहे. तुला जाणवते का, मनात एक वेगळी शांतता आहे, एक वेगळं समाधान आहे. ते स्वामींचं संकेत आहे. ते म्हणतात, बाळा आता आम्ही तुझ्या बाजूला चालत आहोत, तू एकटा नाही. तुझं आयुष्य जणू नवीन वळणावर आलंय. कालपर्यंत जे कठीण वाटत होतं ते आता सोपं होते. जे दारं बंद झाली होती ती आता उघडत आहे. तुला मिळणारी गोड बातमी ही केवळ एक घटना नाही, ही तुझ्या श्रद्धेचा पुरावा आहे. जेव्हा तू रात्री झोपायच्या आधी स्वामींचं नाव घेत होता तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तू म्हणत होता, स्वामी माझं ऐका ना. त्या क्षणी स्वामी शांत बसले नव्हते, ते ऐकत होते. ते प्रत्येक श्वासासोबत तुझ्या मागे होते. आज ते म्हणत आहे, बाळा तू आमचं बोलणं ऐकलंस, आता आमचं वचन साकार झालंय. तू ज्या गोष्टीसाठी इतकी वर्ष जगडला, त्या स्वप्नाला तू हृदयापासून जपून ठेवलं, तीच गोष्ट आता सत्यात उतरणार आहे. कदाचित तुला फोन येईल, कदाचित कोणतरी व्यक्ती तुला येऊन सांगेल, अरे तुला ती संधी मिळाली किंवा तुझं काम मंजूर झाले. त्या क्षणी तुला जाणवेल ही केवळ योगायोग नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आमच्या भक्तांच्या घरी नेहमीच चांगली बातमी येते, कारण आमचं नाव त्या घरात घेतलं जातं ज्या घरात भक्ती असते. त्यामुळे आता ते नशीब स्वतः नतमस्तक होतं. आज तुझं घर त्या प्रकाशाने उजळणार आहे. तुला कदाचित असं वाटत असेल की काहीच आपलं एकच चांगली गोष्ट घडली, पण नाही बाळा, ही गोड बातमी म्हणजे नव्या सुरुवातीचा पहिला टप्पा आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस नवं सुख घेऊन येईल. तू आमचं नाव घेत राहा, बाकीचं आम्ही करू. म्हणून आता चिंता सोड. तुला जे मिळणार आहे ते तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. विश्व तुला जे देते ते तू पात्र आहे म्हणून देते. ते तू खूप सहन केलं आहे आणि खूप वेळ स्वतःला रोखून ठेवलंय, पण आता थांबण्याची वेळ संपली. आता पुढे जाण्याची, हसण्याची आणि स्वतःवर अभिमान बाळगण्याची वेळ आली आहे. आज जेव्हा तू बाहेर पडशील तुला जाणवेल की प्रत्येक गोष्ट तुझ्या बाजूने चालते. लोक तुला अधिक आदराने वागवतील, तुझ्या शब्दात महत्त्व दिलं जाईल. तुला वाटेल की अचानक नशीब तुझ्या बाजूला आलंय, पण लक्षात ठेव, हे नशीब नाही, हे स्वामी समर्थांची कृपा आहे. जेव्हा ते कृपा करतात तेव्हा आयुष्य उलटं फिरतं. अपयशाचं रूपांतर यशात होतं आणि दुःखाचं रूपांतर आनंदात. ज्या मनात आमचं नाव आहे तिथे दारिद्र्य, दुःख आणि अपयश टिकत नाही. म्हणून आता मागे वळून बघू नको. भूतकाळ विसर आणि वर्तमान आनंदात मान, कारण हा दिवस तुझ्यासाठी बनवलेला आहे. आज तुझ्या घराच्या दाराशी भाग्याशी पाऊलं पडणार आहे. जेव्हा तू दरवाजा उघडशील तुला जाणवेल की वातावरण बदलत आहे. हवा वेगळी भासेल, मन प्रसन्न होईल आणि आतून आवाज येईल, हीच ती गोड बातमी. बळा, आनंद ही वस्तू बाहेर नाही, ती आत असते. जेव्हा तू आतून समाधानी होतो तेव्हाच बाहेरचं सगळं बदलतं. आज तुझं मन आतून समाधानी होईल, कारण तुला जाणवेल की देवाने तुझं ऐकलं आहे. तुझं प्रार्थनाचं उत्तर तुला मिळालं आहे.
तू त्या क्षणी डोळे मिटून फक्त एवढं म्हण, स्वामी समर्थ तुमची कृपा माझ्यावर असू द्या. त्या क्षणी तुला जाणवेल की जगातील सगळी शक्ती तुझ्या बाजूने आहे. कधी तुला वाटले होतं की काही इतक्या अंधारातून प्रकाश दिसेल? नाही ना, पण आज तुला तो दिसतोय आणि तो प्रकाश स्वामी समर्थांचं रूप आहे. ते म्हणतात, आमच्या भक्तासाठी आम्ही पर्वत हलवतो, नदीचा प्रवाह वळवतो आणि काळही बदलतो. तुझ्या आयुष्यात तो काळ बदलतो आहे, तुला तुझ्या गोष्टीसाठी नाही मिळत आहे, त्यामुळे तो आता हो मिळणार आहे. जिथे तुला अडचणी होत्या तिथे आता तुला मदत मिळेल. जिथे तू एकटा होता तिथे आता तुला साथ मिळेल. कधीही स्वतःवर शंका घेऊ नको, कारण तू आमचं निर्माण केलेला रत्न आहे. तू विशेष आहेस बाळा. आज तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवाने काहीतरी शिकवलं आहे आणि तुला आता त्या शिक्षेचं फळ तुला गोड रूपात मिळणार आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात आता स्थैर्य येईल, आर्थिकदृष्ट्या तुला सुख मिळेल, आरोग्य सुधारेल, कुटुंबात प्रेम वाढेल, नाती अधिक मजबूत होतील. तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना केली ती तुला मिळेल आणि हे जेव्हा मिळेल तेव्हा तू म्हणशील, स्वामी समर्थ तुम्ही खरे आहे. देवावर विश्वास ठेवणारा कधी रिकाम्या हाताने परत येत नाही. आज तुझं आयुष्य त्या वाक्याचं उदाहरण बनणार आहे. तू जिंकलास बाळा, तू संघर्ष केलास, पण तू हार मानली नाहीस आणि म्हणून आज स्वामी समर्थ तुला जिंकलेला मुकुट देत आहे. त्या क्षणी जेव्हा तुला ही बातमी मिळते तेव्हा तुला जाणवेल की प्रत्येक प्रार्थना ऐकली गेली आहे, प्रत्येक अश्रू व्यर्थ गेला नाही. तू हळूच डोळे मिटशील, मनात म्हणशील, जय जय स्वामी समर्थ, आणि आतून आवाज येईल, आम्ही इथेच होतो बाळा. स्वामी म्हणतात, बाळा आता ज्या क्षणाची तू इतकी वर्ष वाट पाहत होता तो क्षण अखेर आलाय. तुझ्या दारात चमत्कार ठोठावतोय, तुझ्या नशिबाचा दरवाजा उघडत आहे. आज तुझ्या आयुष्यात जो प्रकाश उतरतोय तो साधा नाही, तो स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रकाश आहे. हा प्रकाश आता तुझ्या प्रत्येक अंधारे कोपऱ्यात उजेड करणार आहे. ज्या ठिकाणी निराशा होती तिथे आता आनंद फुलणार आहे. जिथे तुटलेली आशा होती तिथे आता नव्या विश्वासाचं धाड रुजणार आहे. बाळा, तुला आठवतंय का किती वेळा तू म्हणाला होता, स्वामी मला एक संधी द्या, माझं नशीब बदलवा. आता ती संधी तुझ्या समोर आली आहे. कधी कधी संधी आपल्याला साध्या रूपात भेटते, पण तिचा मोठा आशीर्वाद दडलेला असतो. आज तुझ्याजवळ जी बातमी येणार आहे ती तुझं आयुष्य नव्याने लिहून देईल. ही बातमी तुझ्या प्रत्येक वेदनेचं उत्तर आहे, प्रत्येक प्रयत्नाचं फळ आहे आणि प्रत्येक अश्रूचं समाधान आहे. जेव्हा भक्ताच्या डोळ्यात प्रामाणिकपणा असतो तेव्हा आमचा आशीर्वाद त्या डोळ्यात उतरतो. त्या नजरेत आता आत्मविश्वास दिसेल, मनात शांती येईल आणि चेहऱ्यावर अनोखा तेज दिसेल. लोक तुला बघून विचारतील, अरे काय बदललं तुझ्या? आणि तू शांतपणे हसशील, कारण तुला माहीत असेल की हा बदल कोणाचा आहे, तो स्वामी समर्थांचा आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी एक नवा प्रारंभ आहे. जणू कालचं सगळं दुःख मागे राहिलं आहे आणि आजचा दिवस आनंदाचा उत्सव घेऊन आलाय. घरात हास्य आहे, मनात समाधान आहे आणि सर्वत्र चैतन्य आहे. जिथे ताण होता तिथे आता समाधानाचं वारे वाहत आहे. जिथे चिंता होती तिथे आता प्रार्थनेचा आवाज घुमतोय. कारण स्वामी समर्थांनी एकदा ठरवलं की हा भक्त सुखी व्हावा, तर जगातील कुठलीही शक्ती त्याला दुःख देऊ शकत नाही. आमच्या कृपेने जे मिळतं ते फक्त भौतिक नाही, ते आत्मिक असतं. म्हणून तुला आता फक्त गोड बातमीच मिळणार नाही, कारण मनाची शांती, आत्म्याचं समाधान आणि नात्याचं समाधानही मिळेल. जे लोक तुझ्या जीवनात गैरसमजामुळे दूर गेले होते ते पुन्हा जवळ येतील. घरात प्रेम वाढेल, आपुलकी वाढेल. जे तुटलेलं होतं ते जोडेल, म्हणजे हरवलं होतं ते परत येईल. आज तुला मिळणारी गोड बातमी हे तुझ्या जीवनातील वळणबिंदू आहे. कदाचित ते तुझ्या करिअरबद्दल असेल. तू तुझ्या नोकरीसाठी, ज्या व्यवसायासाठी संघर्ष करत होता त्याचं फळ आज मिळेल. कदाचित ती बातमी तुझ्या आरोग्याशी संबंधित असेल. जिथे आजाराने तुला त्रास दिला होता तिथे आता पूर्ण बरेपणा येईल. कदाचित ते तुझ्या नात्याशी संबंधित असेल, ते नातं तुटलं होतं ते पुन्हा जुळेल. कोणतीही बातमी असो, पण ती तुझं मन आनंदाने भरून टाकेल. स्वामी म्हणतात, आम्ही आमच्या भक्ताला फक्त फळ देत नाही, त्या फळ टिकणारी कृपा देतो. म्हणून ही बातमी एक दिवसासाठी नाही, ती कायम राहील. ही कृपा तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुला साथ देईल. ज्या दिवशी तुला वाटेल की सगळं संपलं, त्या दिवशी ही कृपा तुझ्या शेजारी उभी राहील आणि म्हणेल, आम्ही इथेच आहो बाळा. बाळा, तुला आज जे समजायला लागेल ती जगात काही योगायोगाने होत नाहीये. त्या प्रत्येक क्षणात हा नियोजन असतो आणि आजचा हा क्षण तुझ्यासाठी खास बनवलेला आहे. तू जेव्हा मनापासून प्रार्थना केली होती तेव्हा स्वामी समर्थाने ती प्रार्थना ऐकली होती. तेव्हा कदाचित तुला उत्तर मिळालं नव्हतं, पण आता त्याचं उत्तर तुला प्रत्यक्ष अनुभवाच्या रूपात मिळतंय. आमचं प्रत्येक वचन सत्य असतं आणि त्याचं वचन होतं की तुझ्या मनात जी गोड बातमी आहे ती तुला मिळेल. आज हे वचन पूर्ण झालंय, म्हणून आता कोणतीही शंका ठेवू नको. मनात आनंद ठेव आणि जगाला दाखव की श्रद्धेची शक्ती काय असते. जेव्हा माणूस देवावर अढळ विश्वास ठेवतो तेव्हा सगळं विश्व त्याच्या बाजूने उभं राहतं. आज तुला जाणवेल की तुझं शरीर हलकं वाटतंय, मन आनंदाने भरलंय
आणि चेहऱ्यावर तेज आहे. हा तोच क्षण आहे जिथे देव तुझ्यातून हसतो आहे. जणू स्वामी समर्थ तुझ्या हृदयातून म्हणत आहे, बघ बाळा, आम्ही सांगितलं होतं ना की तुझ्या मनातील गोड बातमी तुला आता नक्की मिळणार आहे. आता पुढे आयुष्याकडे बघताना तुला भीती वाटणार नाही, कारण तुला माहीत आहे की जेव्हा कठीण वेळ येईल तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या पुढे चालत असतील. ते तुझ्यासाठी मार्ग तयार करतील आणि अडथळे दूर करतील. तू आमचं नाव घेत राहा आणि आम्ही तुझ्या प्रत्येक मार्गावर दिवा लावू. म्हणून आज तू किती छोट्या गोष्टीने आनंदी हो, कारण त्या आनंदातूनच मोठे चमत्कार जन्म घेतात. तुझ्या हसण्यातच आशीर्वाद आहे, तुझ्या समाधानातच शक्ती आहे आणि तुझ्या विश्वातच विजय आहे. तुझ्या घरात आता समाधानाचं वातावरण येईल. तुला नवीन कामं मिळेल, नवीन माणसं भेटतील आणि जीवनात नवीन संधी मिळतील. या सगळ्या गोष्टी एका वाक्यात बांधता येईल, स्वामी समर्थांची कृपा. आज तुझ्या मनात जी गोड बातमी होती ती आता वास्तवात झाली आहे. तू ती अनुभवतोय, तू ती जागतो आहेस आणि तू आता म्हणशील, स्वामी समर्थ तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं. त्या क्षणी तुझ्या हृदयात एक नवी शांतता, एक नवं समाधान आणि एक नवा आनंद स्थिरावेल. स्वामी समर्थ म्हणतात, आता वेळ आली आहे तुझ्या आयुष्यातील आनंदाचे दरवाजे उघडण्याची. इतके दिवस तू ज्या गोष्टींसाठी प्रयत्न करत होता, ज्या गोष्टीसाठी तू प्रत्येक दिवस आशेने जगत होता, तीच गोष्ट आता प्रत्यक्षात उतरू लागली आहे. तुला कदाचित अजून जाणवत नसेल, पण दैवी शक्ती तुझ्या बाजूने काम करू लागली आहे. काही दिवसात तुझ्या जीवनात असा प्रसंग येईल की तुला वाटेल हा चमत्कारच आहे, कारण स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे अशक्य गोष्ट सुद्धा शक्य होते. तू अनेकदा स्वतःला विचारत होता, माझ्या आयुष्यात ही गोड बातमी केव्हा येईल? मी तू पण आता त्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळणार आहे. ज्या क्षणाची वाट तू खूप काळ पाहत होता, तो क्षण आता जवळ आलाय. स्वामी म्हणतात, तू केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचा, प्रत्येक अश्रूचा, प्रत्येक कष्टाचं आता फळ मिळणार आहे. आता तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी समर्थ तुमचं खरंच वचन ठरलंय. स्वामी समर्थांच्या कृपेने तुला तुझ्या आयुष्यात सकारात्मकतेचं मोठं वादळ येणार आहे. जी ऊर्जा तुला आतापर्यंत जाणवत नव्हती ती आता तुझ्या मनात व्हायला लागेल. तू पुन्हा नव्या जोमाने काम सुरू करशील, नव्या आत्मविश्वासाने जग पाहशील. तुला वाटेल की काहीतरी बदलतंय आणि तो बदल म्हणजेच चांगल्या काळाची सुरुवात आहे. चिंता करू नकोस, तुझ्या नशिबात जे लिहिलंय ते तुला नक्की मिळणार आहे. तुला फक्त श्रद्धा ठेवायची. जसं एखाद्या बीज जमिनीत टाकलं की त्याला अंकुर फुटायला वेळ लागतो, तसं तुझ्या प्रार्थनेचं फळ तुला योग्य वेळ मिळेल. आता तो योग्य वेळ आलाय, जे तुझ्या मनात आहे तेच तुला मिळणार आहे. कधी कधी जीवनात काही गोष्टी विलंबाने घडतात, पण त्या विलंबामागे एक आशीर्वाद असतो, कारण स्वामी समर्थ तुला त्या क्षणासाठी तयार करत असतात. त्याने तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात नियोजन केलं आहे. ज्यावेळी तुला गोड बातमी मिळेल त्यावेळी तू तिला सांभाळण्यास सक्षम असशील. म्हणून त्यांनी तुला थोडं थांबवले, पण आता ती प्रतीक्षा संपत चालली आहे. स्वामी म्हणतात, तुला जी बातमी मिळणार आहे गोड, ती केवळ आनंदाची नाही, तर ती तुझं आयुष्य बदलून टाकणारी आहे. जी तुझ्या गोष्टीचं प्रार्थना केली होती ती एकच गोष्ट नाही मिळणार, तर त्यासोबत तुला अनेक दैवी भेटी भेटणार आहे. त्यामुळे कारण जेव्हा परमात्मा काही देतो तेव्हा तो फक्त तुझ्या अपेक्षा इतकंच देत नाही, तर त्या हजारपट अपेक्षापेक्षा जास्त देतो. तुझ्या आयुष्यातील दुःख, ताण, भीती आता विरघळू लागली आहे. त्या जागी शांती, समाधान आणि आनंद याचं राज्य सुरू होणार आहे. तू हे वाक्य ऐकतोय, हा संदेश ऐकतोय, हीच तर एक खूण आहे की स्वामी समर्थांनी तुझ्या मनाला स्पर्श केलाय. तुझ्या आतून एक शांत लहरी जाणवतील. तोच त्या संदेश आहे. तुला मुलं आता काळ बदलतोय, तू सुखाच्या दिशेने चाललाय. जिथे श्रद्धा तिथे चमत्कार. तू ज्यावेळी मनापासून जय जय रघुवीर समर्थ असं म्हणतोयस, त्या क्षणी तुझ्या भोवती सकारात्मक कंपन पसरत आहे. त्या कंपनामुळे तुझ्या आयुष्यातील नकारात्मक अडथळे नाहीसे होत आहे. म्हणून रोज सकाळी आणि रात्री स्वामींचं नाव घ्या आणि त्यांच्या प्रतिमेकडे प्रेमाने पाहावं. प्रमाणाने त्यांना मनात म्हणावं आणि सांगावं, स्वामी समर्थ मला तुमचं तर मार्गदर्शन हवं आहे. असं केल्यास की तुम्ही पाहशाल कामात प्रगती, आरोग्यात सुधारणा, नात्यांमध्ये प्रेम आणि मनात शांती असं येते. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोड बातमी आधी मनात निर्माण होते, नंतर प्रत्यक्षात येते. म्हणून तुझ्या मनात चांगले विचार ठेव. जो विचार आनंदाचा आहे तो उद्या वास्तव बने. तू जर निराश झाला असशील तर लक्षात ठेव, निराशेच्या मागेच नवी आशा असते उभी. जसं सूर्यास्तानंतर सूर्योदय निश्चित असतो, तसंच तुझ्या काळ्या ढगांमागेही उजेडाची किरणं तयार आहेत. फक्त तू थोडं थांब आणि विश्वास ठेव, कारण स्वामी म्हणतात, माझा भक्त कधीच रिकामा राहत नाही. आता जेव्हा तू पुढच्या काही दिवसात एखादा फोन, एखादा संदेश किंवा एखादी अचानक भेट अनुभवशील, तेव्हा मनात जाणून घे, हीच ती गोड बातमी आहे जिची तू वाट पाहत होतास. काहीतरी असं घडेल जे तुझं हृदय आनंदाने भरून टाकेल. कदाचित ती चांगली नोकरी असेल,
जुनी इच्छा पूर्ण होईल, हरवले प्रेम परत मिळेल किंवा आर्थिक समाधान मिळेल. पण जे काही असेल त्यामागे स्वामी समर्थांची कृपा असेल. स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रवाह आज तुझ्या घरात वाहतोय. तुला वाटतंय ना की इतक्या दिवसांपासून सगळं थांबलंय, काहीच पुढे सरकत नाहीये, पण आज तो थांबलेला प्रवाह पुन्हा सुरू होणार आहे. ज्या कामासाठी तू प्रयत्न करत होता ते काम आता मंजूर होईल. ज्या व्यक्तीकडून तुला उत्तराची वाट होती त्या व्यक्तीकडून आज सकारात्मक बातमी मिळेल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझं सर्व ठीक करेन. ही फक्त वाक्य नाही तर तुझ्या जीवनात परिवर्तन आणणारी शक्ती आहे. आज तुला अशी एक खूण दिसेल जी तुला जाणवून देईल की स्वामी समर्थ खरंच तुझ्या पाठीशी उभे आहेत. कधी कधी एखादा छोटासा फोन, एखादा मेसेज किंवा एखादी ओळखीची व्यक्ती भेटते आणि त्या भेटीतच गोड बातमी लपलेली असते. आज तुला अशीच एक आनंदाची बातमी मिळणार आहे जी तुझं मन आनंदाने भरून टाकेल. तुझ्या डोळ्यात पाणी येईल, पण ते पाणी दुःखाचं नसेल, ते समाधानाचं, कृतज्ञतेचं पाणी असेल. कारण तू इतका काळ वाट बघत होतास आणि आता ती वाट संपली आहे. स्वामी म्हणतात, तुझा प्रयत्न व्यर्थ गेलेला नाहीये. तू ज्या गोष्टीसाठी मेहनत घेतली त्याचं फळ आता तुझ्या हाती येणार आहे. कदाचित ते पैसा असो, नोकरी असो, प्रेम असो किंवा कुटुंबातील आनंद, आज तुला त्याचा अनुभव येईल. आणि हे लक्षात ठेव, गोड बातमी केवळ बाहेरून येत नाहीये, ती मनातील भावना असते. जेव्हा तू सकारात्मक विचार करतो तेव्हा विश्व तुझ्यासाठी कार्य करायला लागतो. आजचा दिवस तुझ्या बाजूने आहे. कोणतीही गोष्ट घडली तरी ती चांगल्यासाठीच घडते. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे. ते म्हणतात, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जर तू काही मोठं स्वप्न बघितलं असेल तर आज त्याच्या दिशेने पहिलं पाऊल पडेल. कदाचित तुला अजून पूर्ण निकाल दिसणार नाही, पण आज तुला अशी खूण मिळेल जी सांगेल, हो आता सर्व ठीक होणार आहे. तू ज्या वेळेला हताश होतास त्यावेळेलाच स्वामी तुझ्या बाजूला बसले होते. ते शांत होते, पण त्यांची कृपा तुझ्यावर सतत होती. आज ती कृपा दृश्यमान होईल. एखादी चांगली बातमी, एखादा अनपेक्षित फोन, एखादी सकारात्मक बातमी आणि तुझं मन थरथरून उठेल आनंदाने. आज तुला जाणवेल की विश्व तुझ्या बाजूने काम करते. काही दिवसांपासून जे अडथळे येत होते ते एकामागोमाग एक दूर होतील. तुझ्या घरातील वातावरण प्रसन्न होईल, कुटुंबात हसू येईल, चेहऱ्यावर आनंद येईल. विश्वास ठेवा, प्रयत्न सुरू ठेवा आणि चमत्कार बघा. आजचा दिवस म्हणजे चमत्काराचा दिवस आहे. तू जर मन शांत ठेवून स्वामींचं नामस्मरण केलंस तर तुला स्वतः जाणवेल की सर्व काही योग्य दिशेने चालले आहे. तुझ्या हातात असलेली अडचण आता सुटणार आहे. तुझ्या मनात जे काही प्रश्न होते त्यांची उत्तरं तुला आज मिळतील आणि ती उत्तरं मिळाल्यावर तू विचार करशील, हे एवढं सोपं होतं, मी आधी का नाही ओळखलं. स्वामी समर्थांच्या कृपेने आज तुझ्या आयुष्यात नवी दिशा मिळणार आहे. तू ज्या गोष्टीत अडकलास तिथे आता मार्ग मिळेल. तू ज्या गोष्टीसाठी ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला होता ती व्यक्ती आज तुझ्या बाजूला उभी राहील आणि हे जे शत्रू किंवा अडथळे होते ते स्वतःहून दूर होतील. हे सर्व घडते कारण तुझ्या मनात श्रद्धा आहे. श्रद्धेच्या शक्तीपेक्षा मोठं काही नाही. जिथे श्रद्धा आहे तिथे कृपा आपोआप वाहते. आज तुझ्या मनातली श्रद्धा फुलणार आहे. त्याचं फळ म्हणजे ती गोड बातमी. तू स्वतःलाच विचार, मी किती दिवस वाट बघत होतो या क्षणाची. आज तो क्षण आलाय. तुझं आयुष्य नव्याने सुरू होते. आता भीती नाही, चिंता नाही, फक्त शांतता आणि समाधान आहे. स्वामींचं नाव घे आणि हसत राहा, कारण आता आनंदाचं दार उघडलं आहे. ज्या गोष्टीसाठी तू मनापासून प्रार्थना केली होतीस त्या गोष्टीचं उत्तर आता तुला मिळणार आहे. तीच ती बातमी आहे जी तुला हवी होती, जिच्यासाठी तू दररोज स्वामींच्या चरणी नतमस्तक होत होतास. कधी कधी आपल्याला वाटतं की स्वामी शांत आहे, पण ते शांत असले तरी कार्यरत असतात. ते पाहत असतात, वाट बघत असतात आणि योग्य वेळी आली ते सर्व काही घडवून आणतात. आज ती योग्य वेळ आली आहे. तुझ्या घरात आनंदाचे वारे वाहतील, वातावरण प्रसन्न होईल. आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसेल. ज्या घरात इतके दिवस चिंता होती तिथे आता हसू येईल. ज्या ओठांवर प्रार्थना होती तिथे आता आभाराचे शब्द उमटतील. स्वामी म्हणतात, तू जितका मनापासून विश्वास ठेवतो तितकीच माझी कृपा वाढते. त्यामुळे आजचा दिवस तू पूर्ण विश्वासाने जग. ज्या प्रत्येक क्षणात सकारात्मक ऊर्जा आहे. तू जे काही बोलशील ते मंगळ होईल. तुझ्या विचारांमुळे तुझं नशीब लिहिलं जाते. म्हणून आज विचार फक्त चांगले ठेव. तू जर आज स्वामींचं नाव घेत बसला अगदी 2 मिनिटं सुद्धा तर तुझं मन हलकं होईल. ती बातमी, ती गोड बातमी तुला मिळणारच नाही तर ते सुखही तुला अनुभवायला मिळेल. जेव्हा हृदय शांत असतं तेव्हा आपण स्वामींचा आवाज ऐकू शकतो आणि आज ते तुला सांगत आहे, बाळा मी तुझ्या पाठीशी आहे, चिंता करू नकोस. कधी कधी गोड बातमी मोठ्या आवाजात नाही येत, ती हळूच येते, एखाद्या शब्दात, एखाद्या नजरेत किंवा एखाद्या लहानशा घटनेत, पण तिचा प्रभाव प्रचंड असतो. ती तुला बदलते, तुझं आयुष्य नव्याने रंगवते. आता अशीच एक लहानशी घटना घडेल जे पुढच्या काही दिवसात मोठा आनंद आणेल.
स्वामींच्या कृपेने आज तुझ्या हातात असे काम येईल जे तुला पुढे वाढवेल. तुला नवीन संधी मिळेल, कदाचित एखादं काम, एखादी भेट, एखादा करार किंवा नोकरीची ऑफर. काहीतरी असं घडेल जे तुझ्या वाटचालीला नवा वेग देईल. तू इतकं काळ वाट बघत होता आणि आज तुला थांबलेलं नशीब पुन्हा जागं होईल. तुझं मन मला हे खरंच घडतंय का? पण हो, हे खरंच घडणार आहे. कारण जेव्हा स्वामींची कृपा चालते तेव्हा अशक्य गोष्ट शक्य होतात. तुला वाटत जिथे नाही म्हटलं गेलं होतं तिथून आता हो येईल. जिथे दारं बंद झाली होती तिथे आता जे उघडतील आणि जे लोक तुला दुर्लक्ष करत होते ते दादा तुझ्याकडे आदराने पाहतील. धीर ठेव, माझा वेळ योग्य आहे आणि आता ते वेळ योग्य आला आहे. तू ज्या त्या प्रयत्नाची बीज पेरली होतीस ती आता फुलायला लागली आहे. तुला आता फळ मिळणार आहे. ते फळ गोड असेल, समाधान देणारं असेल. आज तू स्वतःला वेगळ्या प्रकाशात बघशील. तुला वाटेल की जणू काही ओझं उतरतंय. मनात शांती असेल आणि ती शांती तुला योग्य निर्णय घ्यायला मदत करेल. आज तुझ्या शब्दात प्रभाव आहे, तुझ्या चेहऱ्यावर तेज आहे. लोक तुला तुझ्या वेगळ्या नजरेने बघतील कारण स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे. तू माझं नाव घेतो म्हणजे मी तुझं रक्षण करतोय. म्हणून जे काही घडेल ते तुझ्या हितासाठीच असेल. काही क्षण तुला गोडे थोडंसं गोंधळात टाकतील, पण काळजी नको. प्रत्येक घटना तुला गोड बातमीच्या दिशेने नेते आहे. आजचा दिवस फक्त आनंदाचा नाही तर कृतज्ञतेचा आहे. तुझ्या जीवनात जे काही मिळाले त्याबद्दल मनापासून स्वामींना धन्यवाद दे. कारण जेवढं तू आभार मानशील तेवढीच कृपा वाढत जाते. तुझं हृदय जितकं शांत आणि नम्र असेल तितकंच विश्व तुला अधिक देईल. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या क्षणाची तू खूप वेळ वाट बघत होता तो क्षण आता तुझ्या समोर आहे. आता तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडणार आहे जे तुझं मन आनंदाने भरून टाकेल. तू इतके दिवस संयमाने, श्रद्धेने आणि विश्वासाने प्रार्थना करत होता आणि आज त्या प्रार्थनेचं उत्तर तुझ्यापर्यंत येणार आहे. सकाळी तू उठलास आणि तुला जर हलकं वाटलं ना, ते काही योगायोग नाही, ती स्वामींची खूण आहे. ते तुला सांगत आहे, आज माझा दिवस तुझ्यासाठी आहे. ज्या गोष्टीसाठी तू दिवसेंदिवस पाहतोय, ज्या क्षणासाठी, ज्या निर्णयासाठी तू वाट पाहतोय, त्या निर्णयाचं फळ आता तुझ्या हातात येणार आहे. तू जिथे इतक्या दिवसांपासून अडकला ते आता अडथळे आता नाहीसे होणार आहे. आज तुला अशी व्यक्ती भेटेल जी तुझ्यासाठी मार्गदर्शक ठरेल. ती भेट साधी वाटेल पण तिच्या शब्दात स्वामींचा संदेश असेल. तो संदेश तुला समजेल की आता परिस्थिती बदलत आहे. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्तांना त्यांच्या वेळेपूर्वी काही देत नाही, पण योग्य वेळ आली की त्यांचं सर्व काही बदलून टाकतो. आणि बाळा, आता ती योग्य वेळ आली आहे. तुझं नशीब आता जागं झालंय. जे ग्रह तुझ्या विरोधात होते ते आता तुझ्या बाजूने काम करायला लागले आहे. जिथे तुला नकार मिळत होता तिथे आता होकार येईल. जिथे दारं बंद झाली होती तिथे आता उजेड उघडणार आहे. आज तुला जाणवेल की काहीतरी वेगळं आहे. वातावरण शांतता आहे, मनात एक स्थैर्य आहे आणि आजूबाजूचं सगळं काही तुझ्या बाजूने चालतंय. कारण जेव्हा स्वामींचा हात तुझ्या डोक्यावर असतो तेव्हा विश्वच तुझ्या हितासाठी कार्यरत होतं. तुला कदाचित आज एखादा फोन येईल ज्या फोनची तू अपेक्षा करत होता. कदाचित एखादा मेल, एखादा संदेश, एखादी बातमी जी तुझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणेल. तू म्हणशील, हे खरंच घडतंय का? आणि जेव्हा तुला लक्षात येईल, हो, स्वामींचं वचन कधी खोटं ठरत नाही. तुझ्या घरात आज उत्साहाचं वातावरण असेल. कोणीतरी तुझ्या हसत असेल, कोणीतरी आनंदाचे बोल बोलत असेल आणि तुला जाणवेल की ताण गेलाय. स्वामी म्हणतात, जेव्हा घरात आनंद पसरतो तेव्हा माझं अस्तित्व तिथे असतं. आज तू जरा वेळ स्वतःसाठी काढ. डोळे मिटून बस आणि मनात मन जय जय स्वामी समर्थ. फक्त हे नाव घेता तुला आतून शांतता जाणवेल. कारण हे नाव म्हणजे ऊर्जा, हे नाव म्हणजे शक्ती. हे नाव घेतल्यावर तुला जाणवेल की जणू सगळं व्यवस्थित होत चाललंय. तू इतका काळ जे स्वप्न बघितलंय, जे स्वप्न तू मनात बाळगलंय ते आता वास्तवात उतरणार आहे. आजपासून पुढील काही दिवसात तू त्या गोष्टीकडे प्रत्यक्ष पावलं टाकशील. तुला संधी मिळेल, लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि तुझ्या मेहनतीचं फळ मिळेल. जेव्हा तू आशा सोडतोय तेव्हा मी आशा बनून तुझ्या समोर येतो. आजचा दिवस म्हणजे तीच कृपा आहे. तू इतकी थकला असेल, निराश झाला असेल तरी आज तुला वाटेल की मनात एक नवीन ऊर्जा आली आहे. ही ऊर्जा तुला पुढे नेईल. काही लोक आज तुला मदत करतील. ज्या व्यक्तीकडून तू अपेक्षा केली नव्हती तीच व्यक्ती आज तुझ्यासाठी पुढे येईल. ही सुद्धा स्वामींची लीला आहे. कारण ते आपले भक्त वाचवतात पण अप्रत्यक्षरित्या दुसऱ्यांना माध्यमातून. आजपासून तुला नवे संकेत मिळतील. एखादी शुभ संख्या, एखादं चिन्ह, एखादी पक्षी किंवा एखादा अचानक दिलेला स्वामींचा फोटो, हे सगळं तुला जाणवेल की ते तुझ्या जवळ आहे. त्यांच्या कृपेचं अस्तित्व इतकं सूक्ष्म आहे की जेव्हा तुझं मन श्रद्धेने पाहतं तेव्हा सगळं स्पष्ट दिसतं. तुझं भविष्य उजळ आहे. फक्त तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. आज तू घेतलं एक छोटंसं पाऊल तुझं आयुष्य बदलून टाकेल. तुझ्या जीवनात नवी दिशा मिळेल. ज्या गोष्टीत तुला भीती वाटत होती तिथे आता आत्मविश्वास येईल. तुझ्या शब्दात ताकद असेल, तुझ्या नजरेत तेज असेल आणि लोक तुला बघून प्रेरित होते.
तू ज्या कामासाठी इतका काळ प्रयत्न करत होता ते काम आता मंजूर झालंय. ज्या जागी तुला वारंवार अपयश मिळत होतं तिथे आता तुला यश मिळालंय. फोन वाजेल आणि समोरून चांगली बातमी ऐकू येईल. तुमचं काम मंजूर झालंय. त्या क्षणी तुझे डोळे भरून येत आहेत. तू शांतपणे जय जय स्वामी समर्थ म्हणतोय, कारण तुला कळतं की ही फक्त युगयोग नाही, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्तांच्या त्यांच्या श्रमाचं फळ योग्य वेळेला देतो. तू जेवढं कष्ट केलं ते सगळं व्यर्थ गेलं नाही. आज त्या प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुला मिळते. तू जे काही गमावलं असं वाटत असेल ते तुला आता परत मिळते, पण अधिक मोठ्या स्वरूपात. तुझं मन आनंदाने भरून जातंय. तुला जाणवतंय की काळोख संपलाय. तिथे अंधार होतं तिथे आता उजेड आहे. जे अडकलेलं होतं ते सुटलं आहे. आणि या सगळ्याचं कारण म्हणजे श्रद्धा. तुझी न थांबणारी न डगमगणारी श्रद्धा. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा, मी आहे तुझ्यासोबत. आज तुला हे शब्द मनापासून ऐकू येत आहे. तू काहीही बोलत नाहीयेस, पण तुझं मन स्वामींशी संवाद करते. ते सांगत आहे, बाळा आता तुझा काळ आला आहे. मागे वळून पाहू नकोस, पुढे चाल, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पावलांसोबत आहे. आणि तू हसतोय. तो हसरा चेहरा म्हणजे तुझ्या जीवनाचं नवीन पान आहे. तू आतून हलका झालायस. तुला जाणवते की स्वामी समर्थांनी तुझ्या आयुष्याची दिशा बदलली आहे. आज तुला नवा आत्मविश्वासाचा पंख मिळालाय. तुला वाटतंय की आता काहीही अशक्य नाही. तू ज्या गोष्टीसाठी घाबरत होता त्याच गोष्टीकडे आज निर्भयाने पाहतो आहे. तू म्हणतोय, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे, मग मला काय भीती. आणि खरंच आता आत्मविश्वास, आता भीती राहिली नाही. कारण जिथे स्वामींचं नाव आहे तिथे अंधार कधीच टिकत नाही. तुझ्या आर्थिक समस्यांनी त्रस्त होता ते आता सुटत आहे. तुझ्या घरात पैशाचा प्रभाव वाढतोय. अचानक एखादे थकलेले पैसे परत मिळतील. एखाद्या नव्या व्यवसायाचा मार्ग सापडतोय. नोकरी किंवा बढती मिळते. हे सगळं घडतंय कारण स्वामी समर्थांची कृपा वाहते आहे तुमच्यावर. तू चांगल्या मनाने काम कर, बाकी सगळं मी बघतो. आणि खरंच जेव्हा तू स्वामींचं नाव घेतो आणि मेहनत करतो तेव्हा प्रत्येक मार्ग आपोआप तयार होतो. आज तुझ्यासाठी तोच मार्ग उघडलाय. आता तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. तुझ्या मनात जे काही घेतंय ते सगळे शक्य आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडणार आहे. जिथे तू अपयश पाहिलं होतं तिथे आता विजय प्रत्यक्षित आहे. तू आज मनात म्हणालास होता जय जय स्वामी समर्थ, त्या एका उच्चाराने तुझं नशीब बदलले. स्वामींचं नाव हेच तुझं कवच आहे. जेव्हा तू त्यांच्या नावात विलीन होतो तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुझ्या पुढे उभी राहू शकत नाही. आजपासून तुझ्या आयुष्यातली प्रत्येक सकाळ नवीन ऊर्जा घेऊन येईल. प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू होईल. तुझं मन आज हलकं झालंय. पूर्वी जेवढी चिंता होती तेवढी आता शांती आहे. जे काही गमावलं असं वाटत होतं ते परत येते, पण अधिक चांगल्या स्वरूपात. तू ज्या लोकांनी तुला कमी लेखलंय त्या लोकांसमोर आता तुझं यश चमकणार आहे. ते म्हणतील, खरंच माझं आयुष्य आता बदललंय, पण त्यांना माहीत नसेल की त्या बदलामागे स्वामी समर्थांचा हात आहे. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला केवळ यश देत नाही, तर त्याला नवं आयुष्य देतो. आणि आज तुला तेच नवं आयुष्य मिळतंय. तुझं मन आता प्रेमाने आणि सकारात्मकतेने भरलेलं आहे. तू लोकांना मदत करायला तयार आहेस, कारण तुला जाणवते की स्वामींची कृपा मिळाल्यावरती पुढे वाटणं हा सर्वात मोठा धर्म आहे. तू आज थोडा वेळ शांत बस. स्वामींचा फोटो डोळ्यांसमोर ठेव आणि मनात म्हण, स्वामी समर्थ, तुमच्या कृपेने माझं आयुष्य नव्या फुलांना फुललं आहे. आता मला तुमचं नाव जगभर पोहोचावायचं आहे. त्या क्षणी तुला आतून एक आवाज ऐकू येईल, बाळा, हेच माझं खरं समाधान आहे. आता तुझ्या जीवनात स्थैर्य येईल. जे निर्णय तुला गोंधळ टाकत होते त्यांची दिशा स्पष्ट होईल. तुझ्या नात्यांमध्ये प्रेम वाढेल, गैरसमज दूर होतील आणि घरातलं वातावरण अधिक आनंदी बनेल. ज्याच्याशी वाद झाले होते त्या व्यक्तीशी पुन्हा बोलण्याची संधी मिळेल आणि ते बोलणे पुन्हा जुळतील. कारण जेव्हा स्वामींची कृपा होते तेव्हा तुटलेली नाती पुन्हा जोडली जातात. स्वामी म्हणतात, मी भक्ताला केवळ धन देत नाही, मी त्याला समाधान देतो. आणि आज तू अनुभवतोय तेच समाधान. तुझ्या हृदयात आता प्रेमाचा समुद्र उसळतोय. तू स्वतःकडे बघतोय आणि म्हणतोय, मी आता आधीचा माणूस राहिलो नाही. हे सगळे स्वामींच्या कृपेने झालंय. आता पुढील काही दिवसात तुला आणखी शुभ संकेत मिळतील. एखादा नवीन प्रस्ताव येईल, एखादी नवीन कल्पना मनात येईल जी तुला पुढे नेईल. ज्या ठिकाणी तुला थांबलेलं वाटत होतं तिथे आता नवे मार्ग दिसतील. तू ज्या गोष्टीला अशक्य वाटत होतं ते म्हणतोय तीच गोष्ट आता सहज होईल. विश्वास ठेव, कारण माझा भक्त कधी हरत नाही. आणि आता तुला जाणवेल, खरोखर मी जिंकतोय. कामागोमाग चांगल्या घटना घडू लागतील. काम सोप्या पद्धतीने होतील. लोक तुझ्याकडे आकर्षित होतील, कारण तुझ्या चेहऱ्यावर आता ते तेज आहे. ते तेज म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. तू ज्या ठिकाणी जातो तिथे सकारात्मक वातावरण पसरते. तुझ्या उपस्थितीने लोकांना शांती मिळते आणि हे जाणवते म्हणजे तू स्वतःचं कृपेचा माध्यम बनलाय. आता तुझं आयुष्य फक्त तुझ्यासाठी नाही तर इतरांच्या भल्यासाठी आहे. कारण स्वामी म्हणतात, जो माझं नाव घेतो त्याच्यामार्फत मी इतरांचं कल्याण करतो. आता तुला स्वतःवर जास्त विश्वास येईल. भीती नाही, चिंता नाही, फक्त श्रद्धा.
तू प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करत राहा आणि बाकी सगळं कसं एकामागून एक आनंदाचा दरवाजा उघडतो जाते. तुझ्या हातात आता यश आहे, तुझ्या मनात शांती आहे आणि तुझ्या जीवनात कृपा आहे. ही कृपा तशीच तुटू लागली जशी टिकून राहिली. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात जय जय स्वामी समर्थ या नावाने कर, कारण या नावात अशी शक्ती आहे ती तुला खाली पडू देणार नाही. तुझ्या मनात आहे तीच गोड बातमी आज तुला मिळणार आहे. हो, आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. आज स्वामी समर्थ स्वतः तुझ्या मनात आनंदाचं बी फिरत आहे. जे काही तू मनापासून मागितलंय, जे स्वप्न तू रोज डोळ्यांसमोर पाहत आहे, तेच आता स्वप्न आज वास्तवात उतरायला सुरुवात होईल. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवायला मागं पाडतं. अडचणी येतात, निराशा येते, वाटतं की काहीच बदलत नाही. पण स्वामी म्हणतात, जेव्हा श्रद्धा स्थिर असते तेव्हा विश्वसुद्धा त्या भक्ताच्या बाजूने उभं राहतं. तू ज्या गोष्टीसाठी मन लावून प्रार्थना केली, ज्याचं स्वप्न बघत होतं, डोळ्यात पाणी आणलं, त्या प्रत्येक भावनेचा आज परिणाम मिळणार. तुझ्या दाराशी शुभ वार्ता थांबली आहे. फक्त थोडा संयम ठेव, मनात श्रद्धा ठेव. भक्ताच्या मनात जो भाव असतो त्याच्या भावाने चमत्कार घडतो. आज तुला मिळणारी गोड बातमी ही योगायोग नाही, ही तुझ्या श्रद्धेचं फळ आहे, ही तुझ्या चांगल्या कर्माचं देण आहे. आज ज्या क्षणी तू हा संदेश ऐकत आहे त्या क्षणी स्वामी समर्थ तुझ्या मागे उभे आहे. ते म्हणत आहे, बाळा आता काळ बदललाय, तुझं नशीब उजळतंय, तुझं मन आनंदाने फुलणार आहे, तुझं घर आज हसणार आहे, तुझ्या मनात आज शांततेने उतरलेली जाणवेल. जे अपयश तुला मागे खेचत होतं ते आता यशाच्या प्रकाशात वेगळून जाईल. कधी कधी छोटंसं वाक्य आयुष्य बदलतं आणि आज ते वाक्य आहे तुझ्या मनात आहे तीच गोड बातमी आज तुला मिळेल. हे फक्त शब्द नाहीत, ही स्वामी समर्थांची दैवी हमी आहे. जर तू मनापासून ऐकतोय तर तुला आतून एक शांतता जाणवेल, मनात एक आशेचा किरण उजेल. ही त्या चांगल्या बातमीची सुरुवात आहे. कदाचित आज तुला एखादा फोन येईल किंवा एखादं पत्र, मेसेज किंवा कोणाचं हसत रूप दिसेल, ज्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर आनंद आणेल. आणि कारण गोड बातमी नेहमी साध्या रूपात येते, पण तिच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो. आज तुला समजेल की देव कधीच उशीर करत नाही, तो योग्य क्षणी चमत्कार घडवतो. तू ज्या गोष्टीसाठी थांबला होता ती गोष्ट आज तुझ्या हाती येईल. स्वामी म्हणतात, बाळा तुला वाटत होतं की मी विसरलो का? नाही, मी विसरत नाही. मी फक्त योग्य वेळी येईपर्यंत तुला तयार करत होतो. आता ती वेळ आली आहे. आता तुला तुझ्या मेहनतीचं आणि भक्तीचं फळ मिळणार आहे. मनात फक्त इतकं ठेव, जे घडते ते स्वामी समर्थांच्या योजनेप्रमाणेच आहे. आणि ज्या योजनेत तुझ्या आनंदासाठी प्रेरणा एक प्रत्यक्ष क्षण खास आहे. आज संध्याकाळी तुला काहीतरी आनंददायी ऐकायला मिळेल किंवा सकाळी उठल्यावर एखादी चांगली बातमी समोर येईल. कदाचित ती छोट्या गोष्टीसाठी वाटेल, पण ती तुझ्या मोठ्या बदलाची सुरुवात असेल. भक्ताचं मन जर शुद्ध असेल तर विश्व त्याच्याशी संगमन करते आणि आता तुझं मन शुद्ध आहे म्हणून विश्व तुझ्यासाठी काम करते. तुझ्या जीवनात आता नव्या संधी येतील ज्या तुला पुढे नेतील. तुला हवी ती ओळख, तो मान, ती शांती आता मिळेल. जे काही आज होणार आहे ते योगायोग नाहीये, ते स्वामी समर्थांची कृपा आहे. त्यांनी तुझं मन ऐकले आणि त्यावर उत्तर दिलंय या गोड बातमीच्या रूपात. आता फक्त मन शांत ठेव, आभार मान आणि हसत राहा, कारण जसं स्वामी म्हणतात, हसणं हीच प्रार्थना आहे. तुझ्या आयुष्यातील दुःख आता मागे सरतील आणि आनंदाचं नवं पर्व सुरू होईल. आज तू स्वतः अनुभवशील की कसं विश्व तुला हवं तेच देते, कसं स्वामी समर्थ तुला प्रत्येक क्षणी तुझ्या बाजूने आहे. म्हणून विश्वास ठेव, ही गोड बातमी फक्त सुरुवात आहे. आता प्रत्येक 20 दिवस तुला नव्या आनंदाचं कारण येईल. स्वामी समर्थ तुला आशीर्वाद देत आहे, बाळा तुझं नशीब आता उजळणार आहे, तुझं आयुष्य आनंदाने भरून जाईल. हो, आता जरा डोळे मिटून बघ, मन शांत ठेव आणि एकच विचार कर, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. त्या क्षणी तुला जाणवेल की वातावरणात एक गोड कंपन आहे, एक शांती आहे, एक दिलासा आहे. स्वामी म्हणते, बाळा तू जितका माझ्यावर विश्वास ठेवशील तितकं आयुष्य तुझ्या सुखाने भरलेलं असेल. विश्वास ठेव, अंधश्रद्धा नाही. विश्वास ठेव, मनाचा आधार, श्रद्धेचा प्रकाश. तो प्रकाश आज तुझ्या जीवनात उतरणार आहे. आजचा दिवस तुझ्या जीवनाचा वळणबिंदू आहे. ज्या दिशेने तू चालत होता ती दिशा आता प्रकाशाने उजळणार आहे. कधी वाटायचं की सगळे थांबले, पण आज तुला जाणवले की काहीतरी नव्या दारात उघडलं आहे. कधी आता तुला एखादं स्वप्न येत आहे का, ज्यामध्ये स्वामी समर्थ शांतपणे हसत तुझ्याकडे पाहत आहे. तो हसरा चेहरा म्हणजे संकेत असतो, बाळा सगळं नीट होणार आहे. आणि आज तो दिवस आहे ज्या दिवशी त्या हसऱ्या चेहऱ्याचं उत्तर तुला मिळणार आहे. त्या गोष्टीसाठी तू मनापासून धडपडला, ती गोष्ट आज तुला जवळ येताना जाणवेल. कधी आपण एखादं स्वप्न पाहतोय आणि ते खूप दूर वाटतंय, पण स्वामी म्हणतात स्वप्न दूर नसतात, ती सध्याच्या पावलांवर चालत जवळ येतं. आज तुझ्या श्रद्धेने ते स्वप्न तुझ्यापर्यंत आणलं आहे. तुझ्या डोळ्यातून उघडणाऱ्या आनंदाश्रू ही साक्षी आहे की तुझ्या आत काहीतरी मोठं बदलतंय. तो बदल म्हणजे कृपेचा प्रवाह आहे, तो म्हणजे थांबणार नाही. तो किती प्रत्येक दिवस चिंतेत होता, तू आता कधी रात्रभर जागत एक विचार करत होता, कधी देवाला विचारत होता माझं कधी होणार, काय होणार, कसं होणार. आणि आज स्वामी समर्थ स्वतः उत्तर देत आहे,
बाळा, आजचं सूर्यकिरण तुझ्यासाठी नवयुग घेऊन आलंय. आज तुला जे ऐकायला मिळणार आहे ते फक्त आनंददायी नाही, तर ते तुझं नशीब उजळणार आहे. ज्याने तुला कमी लेखलं, ज्याने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, ते तुला आता यश पाहून अचंबित होतील. स्वामी म्हणतात, बाळा, लोक काय म्हणतात याचा विचार करू नको. मी तुझ्या कर्माचा हिशोब पाहतो आणि तू जसं कर्म केलं आहेस तसं तुला त्याचं फळ मिळणार आहे. तेही गोड आणि शांत. तुझ्या घरात शांततेचा सुगंध भरू लागेल. तुझ्या मनात आत्मविश्वास येईल. ज्या गोष्टी काल अशक्य वाटत होत्या त्या आता सहज शक्य होतील, कारण आता प्रत्येक पावलावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. तू फक्त मनात म्हण, जय जय स्वामी समर्थ. तुमच्या कृपेने माझं जीवन उजळू दे. आणि पहा, त्या क्षणी तुझ्या मनातला भार हलका होईल. हीच ती दैवी अनुभूती आहे. कधी तुला वाटले की ही गोड बातमी कशी येईल, कुठून येईल, पण लक्षात ठेव, दैवी कृपेचा मार्ग नेहमी गुप्त असतात. तू विचारही करत नाहीस, तिथून चांगली बातमी येईल. कदाचित तुला तुझ्या कामात एखादा मोठा बदल येईल, किंवा एखादं जुने देणं मिळेल, किंवा कोणीतरी तुला अनपेक्षित मदत करेल. कधी कधी देवताचा चमत्कार अगदी साध्या प्रसंगातून घडतो, आणि तो घडल्यावर तुला जाणवेल हे काहीतरी स्वामी समर्थांचंच काम आहे. कारण जिथे श्रद्धा असते तिथे योगायोग नसतात, तिथे फक्त चमत्कार असतात. आज तुझ्या मनात एकच विचार ठेव, मी योग्य मार्गावर आहे. स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे, आणि आजची गोड बातमी माझ्या आयुष्याचं नवं पान उघडणार आहे. थोडं हस, थोडं मन हलकं ठेव. कधी कधी हसण्यातच देवाची कृपा लपलेली असते, आणि तू जेव्हा हसशील तेव्हा विश्वसुद्धा तुझ्या बरोबर हसेल. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं मन जितकं आनंदी तितकी माझी कृपादृष्टी अधिक जवळ येते. म्हणून आज आनंदी राहा. तुझ्या मनातली गोड बातमी आता दार ठोठवते. तू म्हणशील, काय खरंच इतकं सोपं असतं का? हो, श्रद्धेने बघितलं तर सगळं सोपं असतं. कारण देवाकडे अवघड असं काहीच नसतं. त्यांच्याकडे फक्त प्रेम असतं, कृपा असते, आणि त्या कृपेचं फळ म्हणजे ही गोड बातमी. आजपासून तुझ्या प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाईल. तुझ्या मनात शांतता, घरात समाधान आणि चेहऱ्यावर हास्य असेल. हीच ती खरी कृपा समृद्धी आहे जी स्वामी समर्थ तुला देत आहे. आता तुझ्या जीवनात प्रकाश उतरतोय तो, हो, जिथे काही काळोख होता आधी, तिथे आता आशेचा दिवा पेटतोय. जो दिवा तू लावलेला नाही, तो दिवा स्वामी समर्थाने स्वतः लावलाय. कारण त्यांनी तुझं मन पाहिले, तुझं प्रयत्न पाहिले, तुझं अश्रू पाहिले, आणि आता ते म्हणत आहे, बाळा, आता तुझा सुखाचा काळ सुरू झालाय. ज्या वेळेला तू स्वतःलाच प्रश्न विचारतो होता, मी इतकं करत असूनही माझं का होत नाहीये, त्यावेळेला स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी शांत उभे आहे. ते म्हणत होते, थांब बाळा, अजून थोडा काळ, कारण मी तुला लहान आनंद नाही तर मोठं भाग्य देणार आहे. आणि तो क्षण आता आता जवळ आलाय. तुझ्या जीवनातला प्रत्येक अंतर आता निघून जाईल. मनातला गोंधळ शांत होईल. तुझ्या चेहऱ्यावरचं ताण आता स्मितात बदलेल. कधी कधी आयुष्यात एका क्षणात बदलतं, आणि तो क्षण आता तुझ्या हातात आहे. कारण आजचा दिवस हा तुझ्या भाग्याचा दरवाजा उघडणारा दिवस आहे. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे होते ते आता स्वतःहून दूर होणार आहे. जणू काही कोणीतरी अदृश्य हात पुढे करून म्हणतो, चल बाळा, आता तू थांबू नकोस, पुढे जा. तुझा काळ बदललाय. तुझं मन आता ओझं नाही, ते हलकं वाटेल, मुक्त वाटेल, आणि तू जे काय करशील ते फळदायी ठरेल. कारण तुझ्या प्रत्येक कृतीवर आता स्वामी समर्थांची कृपा आहे. ज्या गोष्टी आधी अपूर्ण राहिल्या त्या आता पूर्ण होणार. ज्याकडून तुझ्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं ते आता तुझ्याकडे पाहून म्हणतील, हा तर खरोखरच देवाचा माणूस आहे. स्वामी म्हणतात, बाळा, भक्ताच्या प्रयत्नाशिवाय माझी कृपा ही पूर्ण होत नाही, आणि ते प्रयत्न तू केलेस म्हणून आता तुला कृपा मिळते. आता तुझ्या घरात हसण्याचा आवाज येईल, किंवा एखादा गोड मेसेज मिळेल, किंवा एखादी बातमी तुझ्या मनाच्या आनंदाचा वर्षाव करेल. तीच ती गोड बातमी जे तुझ्या मनात आहे, ज्यासाठी तू देवाकडे रोज नतमस्तक होत होतास. आता लक्षात ठेव, तुझं जीवन बदलण्यासाठी बरेच काही नको, तर काही श्रद्धा लागते. काही ती श्रद्धा ती जागी झाली आहे. स्वामी म्हणतात, मी जिथे जातो तिथे भक्ताचं मन प्रामाणिक असतं, आणि तू जिथे बसलाय तिथे ते आधीच आले आहे. तुला त्याची उपस्थिती जाणवेल. एखादं थंड झुळूक, एखादं शांत भाव, किंवा मनात येणारा आनंदाचं स्पंदन, हीच त्यांची ओळख आहे. तुझ्या डोळ्यात आज वेगळी चमक दिसेल, ती भक्तीची नाही, ती आशीर्वादाची आहे. कारण देवाच्या कृपेने जेव्हा मन उजळतं तेव्हा डोळ्यातही प्रकाश उतरतो. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नवीन ऊर्जा घेऊन येईल. तू जे काही काम सुरू करशील त्यात तुला यश मिळेल. कारण आता विश्व तुझ्या बाजूने काम करते. तू म्हणशील, माझं आयुष्य एवढं चांगलं कसं जाईल? त्यामुळे हे बाळा, आता मीच तुझं आयुष्य घडवतोय. कारण तुझ्या आता श्रद्धेच्या मार्गावर चालतोय, आणि त्या श्रद्धेचा मार्ग म्हणजे थेट स्वामी समर्थांच्या कृपेमध्ये चालणं. ज्या दिशेने तू पाहशील तिथे तुला संधी दिसतील. तुझ्या भोवती सकारात्मक लोक येतील, जे तुला उचलतील, प्रेरणा देतील. ज्याचं मन भक्तीने भरलेलं असतं त्याचं जीवन मी स्वतः सुंदर करतो. म्हणून आता तू फक्त मनात स्वामींचं नाव घे, आणि बघ, सगळं सहज घडते. कधी एखादी गोष्ट अडकली तर घाबरू नको. ती अडथळा नाही, ती दिशा आहे. ती तुला योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठीच आली आहे. स्वामी समर्थ तुझ्यासाठी योजना आखत आहे. तिचा शेवट आनंदात होईल. तू फक्त त्यांच्यावर विश्वास ठेव आणि मन शांत ठेव. आजपासून तुझ्या जीवनातली प्रत्येक गोड बातमी
ते प्रत्येक सकाळ सुखद होईल आणि प्रत्येक संध्याकाळ आभाराची असेल. ही गोड बातमी सुरुवात आहे. आता तुझ्या जीवनात सतत गोड प्रसंग येत राहतील. स्वामी म्हणतात, बाळा तू आता दुःखाच्या पलीकडे गेलाय. आता तुला फक्त आनंद मिळेल. तुझ्या आयुष्यात काळ आता संपूर्ण बदलतोय. जो काळ जसं सकाळ होताना अंधार आपोआप निघून जात होता, तिथे तसं तुझ्या आयुष्यातील काळ आता मागे सरत जाईल. तू जे काही दुःख अनुभवलंयस ते आता समजेल. नवा काळ, नवं सुख, नवी सुरुवात हे सगळं तुझ्या दिशेने येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुला वाटत होतं की सगळं संपलंय, पण मी सांगतो आता सगळं सुरू होते. ही सुरुवात आहे तुझ्या नव्या वाटचालीची, जी तुला यश, आनंदाने समाधान देणार आहे. तू अनेक दिवस संघर्ष केला, कधी कुणाशी काही बोलला नाही, फक्त शांतपणे प्रयत्न करत राहिला. त्या प्रत्येक क्षणाचं फळ तुला आता मिळणार आहे. स्वामी म्हणतात, मी भक्ताच्या श्रमाचं व्यर्थ देत नाही आणि म्हणून आज तुला जिथे अपयश दिसत होतं तिथूनच यशाची नवी वाट उघडणार आहे. तू आज ज्या ठिकाणी आहे तिथून पुढे तुझं आयुष्य एका झेपेत बदलेल, कारण आता तुझ्या नशिबावर स्वामी समर्थांचा हात आहे. तुझ्या मनात साचलेलं दुःख आता वितळून जाईल, मनातील भीती नाहीशी होईल आणि आत्मविश्वासाचा झरा पुन्हा वाहू लागेल. ज्या गोष्टी तू हरवल्या असं वाटत होतं त्या आता गोष्टी तुझ्याकडे पुन्हा येतील, पण यावेळी त्या अधिक सुंदर रूपात असतील. स्वामी म्हणतात, बाळा मी तुला वळणावर थांबवतो, मागे नाही ओढत, कारण पुढचं हृदय नेहमीच अधिक सुंदर असतं आणि आता ते सुंदर अदृश्य दृश्य तुझ्या आयुष्यात दिसणार आहे. ज्या लोकांपुढे लुटलास, ज्याने तुला चुकीचं समजलं, त्यांच्यात नजरेत आता तू उंच होशील. त्यांना वाटेल हा माणूस इतका बदलला कसा, पण तू जाणशील हा मी नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनात बदल अगदी शांतपणे घडतो. तो ढळला वाऱ्यासारखा येतो आणि आनंदाचा वर्षाव करून जातो. आज तुला जाणवेल की तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदललं आहे. घरात समाधान आहे, मनात शांतता आहे आणि चेहऱ्यावरचं एक अव्यक्त आनंद आहे. हेच ती कृपा आहे जी शब्दांमध्ये सांगता येत नाही, पण मनात खोलवर जाणवते. आजपासून तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळेल. देवाने तुझं मौन ऐकेल आणि तुझ्या आसमानाची प्रार्थना केल्या होत्या आणि त्या प्रार्थना आता फुलांसारख्या फळाला येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा मी भक्ताला नेहमी योग्य वेळी योग्य गोष्ट देतो, म्हणून जे काही मिळते ते योग्य वेळेवरच आहे. काही उशीर झाले नाही, काही हरवलेलं नाही, सगळं आता परत तुझ्या बाजूने चाललंय. तुझ्या जीवनात आता स्थिर येईल. तू जिथे गोंधळलेला होता तिथे आता स्पष्टता येईल. त्या तुझ्या गोष्टीसाठी शोध घेतला होता तिथे आता तुला उत्तर स्वतः मिळतील. बा ज्या दिवशी तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्या दिवशी मी तुझ्यासाठी चमत्कार निर्माण करतो आणि आज तो दिवस आहे आणि तुझ्या श्रद्धेचा दिवस, आज तुझ्या चमत्काराचा दिवस. तुझं नशीब आता तुझ्या बाजूने वळलं आहे. जे तुझं होतं ते, पण त्याहून तू सुटलास ते आता तुला परत मिळणार आहे आणि यावेळी ते कायमचं असेल. कधी पैसा, कधी प्रेम, कधी सन्मान, कधी मन शांती, जे जे तुला हवं आहे हे सगळं हळूहळू तुझ्या जीवनात येणार आहे. आणि हे सगळं होत असताना तुला एकच गोष्ट जाणवेल की तुझा चेहरा आता शांत झालाय, मनात भीती नाही आणि आत्मिक समाधान आहे. हीच ती खरी दैवी कृपा आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता मागे वळून पाहू नकोस, कारण पुढचा मार्ग एका प्रकाशाने भरलेला असेल आणि त्या प्रकाशात तुला सुख, समाधानाने यश सापडेल. तू आता जे काही ठरवशील त्यात देव तुझ्या सोबत काम करेल. प्रत्येक अडचण आता तुझ्या फायद्याची ठरेल, कारण जिथं भक्ती असते तिथं संकट सुद्धा आशीर्वाद बनून येतं. आता तू प्रत्येक गोष्टीत शांत राहा, विश्वास ठेव आणि कृतज्ञ राहा. तुझ्या आता आयुष्यात अध्याय आता आनंदाने लिहिला जातोय. स्वामी समर्थ स्वतः त्या पानावर आपला आशीर्वाद लिहित आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा आता प्रत्येक दिवस तुझ्या भाग्यात नवीन दार उघडेल. हो, प्रत्येक सकाळ आता नवीन संधी घेऊन येईल. प्रत्येक संध्याकाळ तुझ्या चेहऱ्यावर समाधानाची सावली ठेवून जाईल. कारण स्वामी समर्थांची तुझ्या जीवनात पानच बदलला आहे. जिथे आधी अश्रू होते तिथे आता आनंद आहे. जिथे भीती होती तिथे आता श्रद्धा आहे. जिथे अंधार होता तिथे आता प्रकाश उतरतोय. स्वामी म्हणतात, बाळा तू खूप थकलाय, पण मी ऐकलंय सगळं. तुझ्या प्रत्येक विश्वातील एक शांती विनंती माझ्यापर्यंत पोहोचली आहे. आता मीच तुझं ओझं उचलतोय. त्या क्षणाची तुझं मन हलकं होते. तू स्वतःला जाणवशील की एखादं ओझं कुणीतरी घेतलंय. तोच दैवी क्षण असतो जिथे कृपा उतरते. आज तू जे काही करशील त्यात यश दिसेल. लोक तुझं ऐकतील, आदर देतील. तुला समजेल की खरा बदल कसा बाहेर नाही, तो आपल्या शांततेतून येतो. स्वामी म्हणतात, मन शांत झालं की भाग्य प्रसन्न होतं आणि आता तुझं मन शांत आहे, त्यामुळे भाग्याच्या दारात सतत नवीन शक्यता येतील. तुझ्या जीवनात काही अशा घटना घडतील ज्यामुळे तुला जाणवेल की हे माझ्या हातात नव्हतं, हे काहीतरी दैवी घडलंय. एखादं जुने काम पूर्ण होईल, एखादी हरवलेली गोष्ट सापडेल, एखादी हरवलेले माणूस पुन्हा संपर्कात येईल. ही सगळी संकेत आहे की स्वामी समर्थ आता तुझं जीवन नव्याने रंगवत आहे. आज ज्या मार्गावर तू चालतो आहेस त्या मार्गावर आता काठी नाही, फुल आहे. प्रत्येक अडचण आता मार्गदर्शन बनली आहे. आता त्या प्रत्येक दुःखात अनुभवाचं वरदान बनलंय. बाळा मी तुझ्या आयुष्यात बीज स्वतः पेरलंय. आता ज्या झाडाला फळ यायची वेळ आली आहे, म्हणून आता तुला जे काही मिळतंय ते तुझ्या श्रद्धेचं फळ आहे.
तू जेव्हा जय जय स्वामी समर्थ म्हणतोय त्या प्रत्येक उच्चाराने तुझ्या भोवती एक प्रकाश तयार होतोय. तो प्रकाश तुला रक्षण करतोय वाईट नजरेपासून, सकट नकारात्मक विचारापासून आणि संकटापासून. हीच ती खरी दैवी कवच आहे जी तुला मिळेल. आजपासून तुला जाणवेल की सगळं सहज घडतंय. जे काम आधी थांबत होतं ते आता सरळ होते. लोक स्वतःहून तुला मदत करत आहे आणि गोष्ट आपल्या जागेवर बसत आहे. कारण जेव्हा स्वामी समर्थांची कृपा करतात तेव्हा विश्वसुद्धा त्याच्या बाजूने काम करायला लागतं. तुझ्या मनातल्या स्वप्नात वास्तवात येईल. ज्या गोष्टीसाठी तू मनापासून प्रार्थना केली त्या गोष्टी आज हातात येण्याच्या तयारीत आहे. फक्त थोडा संयम ठेव, कारण मोठ्या गोष्टी नेहमी शांतपणे घडतात. स्वामी म्हणतात, बाळा माझा वेळ वेगळा असतो. मी उशीर करतो असं तुला वाटतं, पण मी नेहमी योग्य वेळी योग्य क्षणी येतो आणि आता तो क्षण आलाय. कधी तू आरशात बघशील आणि स्वतःला म्हणशील, मी आधीसारखं राहिलो नाही. आता माझ्या चेहऱ्यावर समाधान आहे, माझ्या डोळ्यात आशा आहे. आणि त्या क्षणी तुला जाणवेल की देव फक्त मंदिरात नाही, तो आपल्या शांत मनातही असतो. आजपासून तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवस नव्या शक्यता घेऊन येईल. एखादी छोटी गोष्ट तुला आनंद देईल. तुझ्या स्वभावतीचे वातावरण बदलताना दिसेल. कधी एखादे काम अडकले असेल तर अचानक पुढे सरकू लागेल. हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेचा खेळ आहे. हे म्हणतात, बाळा तू जेव्हा मला आठवतोय तेव्हा मी तुला आशीर्वाद देतोच आहे. मग तू का घाबरतोय, कशाची काळजी घेतोय? जेव्हा स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे तेव्हा तुला कोणतेही रोखू शकत नाही. तू आता त्या टप्प्यावर आलाय जिथे आयुष्याची नवी सुरुवात होणार आहे. ही सुरुवात शांततेची, प्रेमाची आणि यशाची असेल. तुझं नाव लोकांच्या तोंडावर येईल, तुझं काम ओळखलं जाईल आणि तू स्वतः म्हणशील, हे माझ्या प्रयत्नाचं नव्हे, स्वामी समर्थांच्या कृपेचं फळ आहे. आज संदेश ऐकतोय हे सुद्धा योगायोग नाही. हा संदेश तुला त्यांच्या इच्छेनेच पोहोचला आहे, कारण ते तुला सांगू इच्छित आहे, बाळा आता वेळ तुझ्या आहे. मनात श्रद्धा ठेव आणि पुढच्या प्रत्येक पावलं तुला यश दे. प्रत्येक सकाळी त्यांचं नाव घे, जय जय स्वामी समर्थ म्हण आणि दिवस सुरू कर. पाहशील सगळं नीट होईल. जिथे अडचणी होती तिथे आता वाट मोकळी होईल. जिथे थांबलेलं होतं तिथे आता गती येईल. स्वामी म्हणतात, बाळा जेव्हा तू मला पूर्णपणे स्वीकारतोय तेव्हा मी तुला बदलतो आणि तुला ते बदल दिसायला वेळ लागत नाहीये आणि तो बदल आता सुरू झालाय. मनात विश्वास ठेव, हृदयात कृतज्ञता ठेव आणि आयुष्यभर त्यांचं नाव घेत राहा. कारण स्वामी समर्थ जिथे असतात तिथे अशक्य असं काहीच राहत नाही. तुझ्या मनात जी गोड बातमी आहे ती आता फक्त काही क्षणावर आली आहे. अवघा विश्व तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझं नाव घेत स्वामी समर्थ म्हणतात, बाळ तू खूप सहन केलंय, आता आनंदाचं काळ सुरू होत आहे. तुझ्या डोळ्यातून जे अश्रू वाहिले ते व्यर्थ नव्हते, तेच आता तुझ्या जीवनात फुलांच्या रूपात उमलणार आहे. स्वामी समर्थांचे चरणी विश्वास ठेव, कारण ते म्हणतात, ज्याने एक क्षण मनापासून माझं नाव घेतलं त्याचं नशीब मी स्वतः बदलतो. तू ज्या दिवसाची वाट पाहत होता तो दिवस आजचा आहे. तुझ्या मनात जी बातमी आहे तीच तुला मिळणार आहे. कदाचित एखादा फोन येईल, एखादा मेसेज, एखादा पत्र किंवा एखादी भेट. त्या क्षणाची तुला जाणवेल, हो हीच ती गोड बातमी होती ज्याची मी वाट पाहत होतो. आज तुझ्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवते. स्वामी समर्थांच्या कृपेने सगळ्या अडचणी मागे सरकतील. तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य परत येईल आणि हृदयात शांतता निर्माण होईल. स्वामी म्हणतात, माझं भक्त कधीच हरत नाही. वेळ लागतो पण चमत्कार नक्की घडतो. मग आता डोके वाकव आणि मनात एकच विचार ठेव, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. ही वाणी ऐकताना, हे शब्द ऐकताना, हे संदेश ऐकताना तुझ्या अंगावर रोमांच येतील आणि तुला जाणवेल की काहीतरी दैवी घडते. कारण ही वाणी फक्त वाणी नाही, हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. आजचा दिवस तुझ्या नशिबात बदल घडवणार आहे. तू ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस प्रार्थना केली ती आता साकार होणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता तुझं दुःख संपलं, आता तुझ्या जीवनात आनंदाचा वर्षाव सुरू होतोय. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.